पुस्तकाचं नाव आहे गाठोडं, पु ल देशपांडे. रसिकतेचा महापूर आणि मी एक पूरग्रस्त. पान 161. एकेकाळी मला प्रश्न पडायचा की माणसं इतक्या अरसिकपणाने जगूच कशी शकतात. आयुष्यात गाण्याच्या एकाही मैफिलीला न गेलेली, नाटक न पाहिलेली, क्रिकेटमध्ये काय पाहायचं म्हणून विचारणारी, भूक लागली तरच हॉटेलमध्ये जाणारी अशी ही अरसिकतेच्या क्षेत्रातील एक चढी एक मातब्बर माणसं मी पाहिलेली आहेत. या उलट रात्र ही गाणी बजावण्यासाठी असते किंवा नाटक सिनेमा पाहण्यासाठी किंवा परीक्षेला न लावलेलं मस्त पुस्तक वाचण्यासाठी निसर्गाने निर्माण केलेली सोय आहे अशी आमची धारणा असल्यामुळे ही घनगंभीर माणसं पाहिलं की एकेकाळी मला भीती वाटायची. आपण रसिक आहोत अशी आपली बदनामी होऊ न देण्याची खबरदारी घेत ही माणसं आपली अरसिकता कसोशीनं जपत असतात. मग आता मात्र अमक्या तमक्याला साहित्य संगीत कला यात अजिबात रस वाटत नाही असं ऐकलं की त्या माणसाला कडकडून भेटावं असं मला वाटतं. नवकवितेतल्या प्रतिभासृष्टीबद्दल बोलायची सांस्कृतिक जबाबदारी आपल्यावर आहे असं ही माणसं मानत नाहीत. कधी बायका पोरांची फारच टुमणं लावल्यामुळे नाटक पाहायला गेले तर नाटककारांनी नायिका परंपरानिष्ठ रंगवली आहे की बंडखोर रंगवली आहे याची यांना काळजी वाटत नाही. उलट समोर जी दिसली तिला मेकअप करणाऱ्यांनी रंगवली आहे याची त्यांना खात्री असते. नाटक पाहायला गेलं की रडू आलं तर रडायचं, हसू आलं तर हसायचं आणि पहिला अंक पडला की बटाटे वडा खायचा एवढंच त्यांना ठाऊक असतं आणि तेवढं त्यांना पुरतं. अशी सरळ गाण्याला गाणं म्हणणारी, नाटकाला नाटक म्हणणारी, गोष्टीला गोष्ट आणि नाचाला नाच म्हणणारी माणसं आता अल्पमतात जायला लागलेली आहेत. एकेकाळी माणसं इतकी कलासक्त रसिक वगैरे झाली नव्हती आणि मुख्य म्हणजे त्यामुळे आपल्याला दुय्यम नागरिकत्व येतं अशी खंत त्यांच्या मनाला नव्हती. पण आता हे रेडिओ, व्हिडिओ, टीव्ही, टेप रेकॉर्डर, सिनेमे, नाटकं, LP, साहित्य जत्रा, पुस्तक दिंड्या, दरमहा भरणारी नाना प्रकारची साहित्य संमेलनं, परिसंवाद या सगळ्या भानगडींमुळे रसिकतेची लागण न झालेली निरोगी माणसं आता भेटणं मुश्किल झालं आहे. त्यातून तुम्ही साहित्यिक, नट, गायक वगैरे होऊन चुकलेले असलात तर तो आरशातील प्रभूच तुमचं रक्षण करो. तुमच्याशी बोलणारा प्रत्येक जण इरेस पेटतो तर बच्चनजी मी लेखक झालो असतो अशा थाटात स्वतःची रसिकता तुमच्यासमोर फेकायला लागतो. नुकताच मी एका पंचतारांकित संस्कृतीतल्या नवरसिकाच्या तावडीत सापडलो. त्याच्या बायकोला मिसेसना इकेबानामध्ये टेरिबल इंटरेस्ट आहे. माझ्यासारख्या रायटरनी एकदा विथ युअर ओन आईज रेखानं केलेली इकेबाना फ्लॉवर अरेंजमेंट पाहावी अशी त्यांची काहीतरी इच्छा होती. त्यावर रेखा म्हणजे कोण हा आमचा यडपट प्रश्न. त्यावर त्या 5 स्टार गृहस्थांचं रेखा म्हणजे माय वाईफ. त्यावर असं युअर ओन वाईफ होय हा आमचा विथ युअर ओन आईज मधला ओन डोक्यात चिकटल्यामुळे झालेला भोटमपणा. एवढं सगळं यथासांग झालं. मी म्हणालो इकेबानातलं मला काही कळत नाही. ते म्हणाले जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रात रस घेऊन जगावं, नाहीतर ती नुसता श्वास घेतल्याची आणि सोडल्याची घटना झाली. इट इज नॉट जीवन असं आपणच म्हटलंय. आता माझ्या कुठल्या तरी लेखात बेसावतपणे लिहून गेलेली वाक्य लोक का लक्षात ठेवतात कोणास ठाऊक. शेवटी त्याच्या इम्पोर्टेड गाडीत बसून मी त्याच्या 28व्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये गेलो. ज्याच्या घराण्यातल्या 10 पिढ्यांच्या आधीपासून पूर्वज हसले नसतील अशा एका गांभीर्य मूर्ती नोकरानं दार उघडलं. हल्ली प्रचंड कापड दुकानात दर्शनी काचेच्या मागे जिवंत बाईसारखी दिसणारी शाडूची बाई साडीबिडी नेसून उभी करतात त्या नमुन्याची स्त्री दिवाणखान्यात उभी होती. असल्या बायकांना पूर्वीचे कवी कमनीय वगैरे म्हणायचे. ही रेखा त्यांनी आपल्या मिसेसशी ओळख करून दिली. मग रेखाबाईंनी मला मेणाच्या प्रदर्शनातल्या बाहुलीसारखा नमस्कार केला आणि टीव्हीवर आजच्या बातम्या संपल्यानंतरच्या छापील हास्यासारखं हास्यही केलं. दिवाणखान्यात पाहावं तिकडे नाना प्रकारच्या फुलदाण्यांमध्ये रंगीबेरंगी फुलं होती. गवताची पाती नाना प्रकारचे अंगविक्षेप करीत उभी करावीत अशी ती मांडलेली होती. कर्तव्य बुद्धीनं मी ती पाहत होतो. वा छान वगैरे म्हणत होतो. वास्तविक इकेबाना हा शब्द जरा जास्त ठसक्यात उच्चारला तर मराठीत शिवी म्हणून सहज खपून जाईल.
आणि रेखाबाई मला जपानमध्ये इकेबानाची घराणी आहेत वगैरे ऐकवत होत्या. आणि पुन्हा आपल्यासारख्या साहित्यिकांना आम्ही काय सांगणार हे होतंच. आम्ही चांगले 4-5 प्रकाशक पचवलेले साहित्यिक असल्यामुळे हे वाक्य नुसतंच गुगली आहे हे ओळखून होतो. तेवढ्यात त्या देवीजींनी आपल्या देशात फुलांचं मनोगत जाणून घ्यायची ओढ कुणालाच कशी नाही वगैरे सांगून आपली तलम रसिकता माझ्या लक्षात आणून दिली. फुलाचं मनोगत वगैरे रेखी शब्द तोंडी झालेले पाहून मी चमकलोच. फुलांचा मोठासा हार विकत घेतल्यावर, साहेब पुढ्यात तुळशीची पानं टाकायची ना, हा प्रश्न विचारणारे आमचे मामा फुलवाले माझ्या डोळ्यांसमोर आले. फुलांचा उपयोग मयत, देव आणि पुढारी ह्या व्यतिरिक्त इतर कशासाठी केलेला खुद्द आमच्या फुलवाल्यालाच अमान्य, फार तर लग्नात नवरा नवरीच्या गळ्यात टाकायला. आणि इथे रेखादेवी फुलांच्या मनोगताच्या गोष्टी सांगत होत्या. फुलांच्या बाबतीत मयत, देव आणि पुढारी या वास्तवापासून दूर असलेल्या रेखाबाईंच्या त्या अर्ध्या टक्क्याच्या संस्कृतीबद्दल 4 शब्द मी ऐकवणार होतो. मी सध्या चालू 3.5% संस्कृतीमधल्या जमा खर्चातला अर्धा टक्का 10व्या मजल्याच्या वर राहणाऱ्या अशा लोकांसाठी राखून ठेवलेला आहे. तेवढ्यात आपण काय घेणार हा आल्हाददायक प्रश्न, आणि तोही नाजूक स्त्री स्वरात ऐकू आला. आणि 96% प्रतिनिधित्व करायचं माझं अवसान एकदम गळून पडलं. पण तो चहा, केक, बिस्किट आणि सांजा मला भलताच महाग पडला. सांजा पिंजा होईपर्यंत मिस्टरांनी अमेरिकेहून आणलेला स्टिरिओ साऊंड, टेप रेकॉर्डर, टेप डेक वगैरे भानगडीवर मला रवीची सतार आणि त्यावरचं रसग्रहण ऐकवलं. या सर्व वाजंत्रीवाल्यांचा उल्लेख रवी, विलायत, झाकीर, हरी असं एकेरी सलगीनं करणं हाही आपल्या रसिकतेची पिचकारी ऐकणाऱ्यांच्या अंगावर उडवायचा एक मोठा मजेदार प्रकार आहे. तेवढ्यात रेखादेवींनी इकेबानाच्या जोडीला कवितेत सुद्धा इंटरेस्ट वगैरे घेतल्याचं मिस्टरांनी सांगितलं. वास्तविक फुलांचं मनोगत वगैरे शब्दयोजनेतून मला या धोक्याचा अंदाज आधीच यायला हवा होता. काय घेणार या प्रश्नानं नेमका घोटाळा केला. आपल्यासारख्या ख्यातनाम साहित्यिकांना माझ्यासारखीनं स्वतःची कविता वाचून दाखवायची म्हणजे एक प्रकारचं धाडसच आहे. पण अशी आणखी थोडी थोडी गुगली बॉलिंग करून त्यांनी आपली वही उघडली. 28व्या मजल्यावरून आपण खाली उडी मारली तर आपण नक्कीच मरू की नुसत्याच तंगड्या मोडतील हा प्रश्न माझ्या मनात चटकन तरळून गेला. तोवर त्यांचा त्या अत्यंत कातर स्वरामध्ये म्हटलेली त्यांची ती पहिली ओळ आली. बाई भलत्याच भावना बंबाळ झाल्या होत्या. कवितेचं नाव आहे एक उदास सांज. माझ्या डोक्यात उगीच आता माझा प्रवास आहे सांज्याकडून सांजेकडे ही ओळ डोक्यात उड्या मारून गेली. इकडे बाई त्या कवितेतून निर्माल्य, अश्रुफूल, वेदनांनी झुकलेली वेल बरंच काही होत चाललेल्या होत्या. कविता ऐकण्यात तल्लीन झाल्याचा अभिनय करीत मी शेवटच्या त्या ओळीची वाट पाहत होतो. किंचित अळणी असलेल्या सांज्यामध्ये काही मिनिटांपूर्वी घातलेल्या मिठाला तरी जागणं प्राप्त होतं. शेवटी त्या उदास सांजेला त्या कवयित्री धुळीत पडलेली कळी वगैरे झाल्या आणि 5-10 सेकंद पुढची ओळ कानावर आली नाही तेव्हा ती कविता एकदाची संपली याची खात्री पटून आणि सांज्याला स्मरून वा छान म्हणालो. उगाच. रेखाबाई म्हणाल्या, अहो उगाच नाही खरंच. मी म्हणालो, उगाच हे माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे. त्या रेखादेवी आपण सिक्सर मारली अशा भ्रमात असलेल्या फलंदाजाला आवाज आला तो आपल्या बॅटचा नसून त्रिफळा उडाल्याचा होता हे लक्षात आल्यावर जे काही वाटत असेल ते याहून निराळं नसणार. मग ती उगाच सुरू झाली. आज पाखरं का आली उगाच, आज आसू का आले उगाच, हे का झालं ते का झालं उगाच, हे झालं उगाच. विष्णू सहस्त्रनामासारखं हे उगाच सहस्त्रनाम चालू होतं. मी नाईलाजानी त्या प्रत्येक उगाचला सलाम करीत ते उगाच उगाळणं चालू असताना तो सगळा इम्पोर्टेड दिवाणखाना पाहून घेतला. अहो ही कविता म्हणायची रेखाला कवी संमेलनात फार फरमाईश होते. रेखापती म्हणाले. मी आसू झाले डोळ्यातच बुडूनी गेले. रेखाबाईंनी आणखी एक पान उलटलं. मला एक कोडा आहे. घट्ट गादीतून कापूस उसवावा
तशी त्या फ्लॅटमध्ये चारी बाजूला श्रीमंती उसवून बाहेर सांडत होती आणि बाई कवितेतून सुई टोचल्यासारखं सारं असं काहीतरी करत बसलेल्या होत्या. आणि त्यांना इतक्या सुखात ठेवणारा त्यांचा हा नवरा तिचं ते दुःख नुसतं ऐकवत नव्हता, तर चार चौघांना चहा बिहा वगैरे देऊन ऐकवत होता. आणि हे सारं कसंही करा पण आम्हाला रसिक म्हणा ह्यासाठी. अशा वेळी सतार आणि तुंटुणं यातला फरक आपल्या बापाला सुद्धा कळला नाही असं सांगून सतारीच्या कार्यक्रमाची तिकीटं गळ्यात घालायला आलेल्या कुठल्याशा संस्थेच्या सेक्रेटरीला दारातूनच वाटेला लावणारे आमचे आप्पा सामंत मला शूर वाटतात, सुखीही वाटतात. घरी जेवायला बोलवलं की सामंत वहिनी ताजी मासळी तळतात, मस्तपैकी बांगड्याची आमटी करतात, सोलाची कढी करतात, आग्रह करतात, कविता करून ऐकवत नाहीत. आप्पा सामंत फक्त मासे या विषयावरच बोलताना जेवताना उगीच टेप रेकॉर्डरवर रविशंकर लाव, संतूरचं तुंटुणं चालू ठेव, भीमसेनचं हा हू ऐकव असला रसिकपणा उधळत नाहीत. त्यांच्या आयुष्यात त्यांनी कुठल्याही कलेची किंवा कलावंताची सावली आपल्या अंगावर पडू दिली नाही. आहार, भय, निद्रा, मैथून यांच्या मस्त पातळीवर ते जगत आले. साहित्य, संगीत, कलाहीन माणूस हा शेपूट किंवा वशिंड नसलेला साक्षात बैल आहे असं म्हणून कुठल्याशा सुभाषितकारानं घोळ करून ठेवला आहे. पण साहित्य संगीताची आवड नसलेले बैल दुःखी असतात म्हणून कुणी सांगितलं? आणि असलंच दुःख तर ते चुपचाप भोगतात. त्याच्या कविता वगैरे करून इतरांना ताप देत नाहीत किंवा आपली गरिबी, दैन्य, वेदना वगैरे साहित्याच्या बाजारात मांडून त्या खात नाहीत. या सगळ्या प्रकारामध्ये साहित्य इतका बिनभांडवली धंदा नसेल. बरं, एकेकाळी लेखक मंडळी आपल्या साहित्यिकपणा ग्रंथातून किंवा मासिकातून प्रकट करायची. आपला साहित्यिकपणा प्रकट करून हम भी कुछ कम नहीं हे दाखवायची जबाबदारी हल्ली सारखी वाचकांवर पडलेली नव्हती. त्यातलं सगळ्यात की वाढणारं प्रकरण म्हणजे हल्लीच्या लढीवाळ साहित्यिक लग्नपत्रिका. आमच्या रंजूच्या लग्नाला नक्की यायचं हा, असल्या लाडे लाडे ओळींनी संपणारी लग्नपत्रिका आली की मी ते लग्न टाळतो. तसल्या पत्रिकांमधून इतकं लालित्य आणि लढीवाळपणा सांडत असतो की त्या रंजूची मम्मी आपलं स्वागत गालगुच्चा घेऊन करील आणि आईस्क्रीम खाऊन जायचं हा असं काहीतरी करील की काय अशी मला भीती वाटते. माझ्या डोळ्यांसमोर जुन्या लग्नपत्रिका उभ्या राहतात. त्यात लग्न कुणाचं, कुठे, किती वाजता सगळं स्पष्ट असायचं. उगाच साहित्यिकपणा नव्हता. उलट लग्नांना शरीर संबंध वगैरे म्हणून माणसं सत्याच्या जरा अधिकच जवळ जात होती. आणि इथे माझ्या पुढ्यात एक लग्नपत्रिका पडलेली आहे. त्यातली पहिलीच ओळ, ओळखा पाहू कोणते, अशी आहे. आता नुसती पत्रिका बघून काय ओळखणार? मी आमंत्रण पत्रिकेच्या खाली आपलं नम्र बिम्र काही दिसतंय का काय ते पाहायला लागलो. त्यात नेमकं नुसतंच विसू आणि नलू एवढंच होतं. विसू आणि नलू या नावाची लेबलं चिकटलेली काही डझन मनुष्य मात्र माझ्या ओळखीची आहेत. आता कोण हे विसू, नलू? मी ती आमंत्रण पत्रिका वाचायला सुरुवात केली आणि माझ्या प्रतिक्रिया उमटत गेल्या. ओळखा पाहू कोण ते? मी नाही ओळखत, गेला तोडत. तुम्ही तिला पाहिली असेल पाळण्यात. आम्ही शेकडो पोरं पाळण्यात पाहिलेली आहेत. ऐकले असतील तिचे बोबडे बोल. अहो, पोरांच्या आयात जास्त बोबडं बोलतात. आमची पिंकी एक कळी उमलते आहे. नो कॉमेंट्स. पिंकी आता नववधूच्या वेशात उभी राहणार आहे. अहो, नववधू काय भानगड आहे? जुनी वधू असते का? पिंकीला पप्पू सारखा जीवनसाथी मिळतोय. आता का? नववर म्हणा की, जीवनसाथी कशाला? स्वर्गातून देवानी पुष्पवृष्टी करावी असं हे दृश्य. देवाना काय दुसरा धंदा नाही का काय? नक्की या हा मराठीतला कोणीतरी तडीपार करून कानडीत नाही तर गुजरातीत नेऊन टाका रे. आपले विसू आणि नलू. आता ही काय लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे की बेबी फूडची जाहिरात? या पत्रिकेवरच माझ्या प्रतिक्रिया त्या विसू आणि नलू त्यांना पाठवाव्या म्हणून पत्ता पाहायला लागलो. पण आपला साहित्यिकपणा मिरवायच्या नादात हे विसू आणि नलू पत्ताच काय पण ते लग्न कुठल्या कार्यालयात आहे याचा तपशील सुद्धा छापायला विसरले. रसिकपणाची ही अशी हाय खाल्ल्यामुळे सांस्कृतिक सप्ताह, संगीत महोत्सव, हेमंत व्याख्यानमाला, नवरात्र महोत्सव वगैरे जाहिराती पाहिल्यावर धडधडायला लागतं हल्ली. माणसाला इतकी व्याख्यानं, गाणी, परिसंवाद, नाटकं, नाच वगैरे मिसळलेलं हे इतकं साहित्यिक आणि सांस्कृतिक आंबोण खायची काय गरज आहे? त्यात पुन्हा शासनाने सांस्कृतिक खातं काढून घोळ करून ठेवलाय.
खरं तर साहित्य, संगीत, कला यांचा हा महापूर कसा आवरता येईल याचा विचार करायला हवा. अशाच विचारात मी एका सांस्कृतिक सप्ताहाच्या उद्घाटनाला मुंबईला डेक्कन क्वीननी निघालेलो होतो. चालू बांधिलकीच्या जमान्यात लेखकांनी स्वतःहून डेक्कन क्वीन सारख्या भांडवलशाही गाडीच्या पहिल्या वर्गातून प्रवास केल्याचा जाहीर बाबरा होऊ नये, गुपचूप जावं आणि लोकलमधून लोंबकळत जाणाऱ्यांवर कथा किंवा कविता लिहावी हे साहित्यिक तंत्र मी जाणतो, पण सत्य सांगायला हवं म्हणून डेक्कन क्वीनचा हा उल्लेख. पहिलवान संघटनेचे किंवा तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे अध्यक्ष वाटावेत असे गृहस्थ माझ्या शेजारच्या रिकाम्या सीटवर स्थानापन्न झाल्याच्या थाटात बसले. त्यांच्या बरोबरचा माणूस चेहऱ्यावर आदबीचा थर वगैरे थापून उभा होता. काही वेळांनी आदबशीर गृहस्थानं त्यांच्या हातात एक कागद दिला आणि माझ्या कानावर प्रश्न पडला. काय हो बेरुंडे, हा बालगंधर्व म्हणतात तो होता कोण? पुणे मुंबई प्रवासात बालगंधर्व कोण होता हा प्रश्न अस्सल मराठी जितक्या खणखणीत आवाजात विचारणारा महाभाग आपल्याला प्रवासात शेजारी म्हणून लाभल्यामुळे पुढचे 4-1 तास सुखात जाणार या आनंदात मी होतो. तेवढ्यात त्यांनी मलाच सवाल केला. काय बॉम्बेला निघाला का? होय. काय बिझनेस आपला? बिझनेस वगैरे काही नाही, मी पुस्तकं लिहितो. अरे वा, कितवीचे? शालेय नाही, ललित साहित्याची लिहितो. ह्या उत्तराऐवजी मी नुसतंच क ख ग घ म्हटलं असतं तरी चाललं असतं. काय नाव? प्रश्न आला. मी माझं नाव सांगितलं. ते त्यांच्या कानावर यापूर्वी कधीच पडलेलं नव्हतं. एकेकाळी मी थोडासा खट्टू वगैरे झालो असतो, पण आज मी खुशीत होतो. काय बिटिंगला निघाला काय? हो. तरीच फर्स्ट क्लास टीए असल. स्वतःच्या पैशानं आजकाल कोण जाईल फर्स्ट मधून? आम्ही नेहमी कारनं जातो. आज कार ती बॉम्बली तेव्हा या ट्रेननं जाणं आलं. नक्की तंबाखू अडत दुकानदार परिषदेचे हे अध्यक्ष असणार, मी मनात म्हटलं. आपलं नाव काय? मला ओळखलं नाही का? हे बेरुंडे, साहेबांना पेपरातला फोटो दाखवा. मग भिरुंड्यांनी पेपरातला त्यांचा फोटो दाखवला. फोटो खाली नाव होतं, पुढे मजकूर होता, सांस्कृतिक खात्याचे नवे मंत्री. मी आता युरेक्का म्हणून ओरडायचं बाकी ठेवलेलं होतं. सध्याचा सांस्कृतिक महापूर आवरायला असलंच भक्कम धरण पाहिजे होतं. रसिकतेच्या महापुरात वाहत चाललेल्यांच्या या पूरग्रस्तांना हा केवढा मोठा दिलासा होता. साहित्य, संगीत, कला वगैरे भानगडींपासून निर्लेप राहिलेल्या त्या महापुरुषाचं खडकी ते मस्जिदपर्यंत चाललेलं घोरणं एखाद्या गवयाची दरबारातली आलापी ऐकल्यासारखं मी ऐकत राहिलो. पूर्वप्रसिद्धी, कालनिर्णय.